रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। त्यांनी पुणे पोलीस अधीक्षकांना या संदर्भात पत्र लिहिले। दोघांच्याही जीवाला धोका असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केलाय। माढा लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार बदलण्याच्या भूमिकेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर ठाम आहेत। अजून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बराच अवधी आहे, त्यामुळे भाजपनं आपला उमेदवार बदलावा किंवा खासदार रणजित निंबाळकर यांनी चूक झाल्याचं कबूल करून माफी मागावी, तरच पाठिंबा देऊ अशी भूमिका रामराजेंनी घेतली आहे। वडील आणि भावालाही न सोडणारा औरंगजेब कोण हे सर्वांना माहिती आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केली आहे। 370 कलम रद्द करून मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलं, मात्र बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना हे औरंगजेब म्हणतायत असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला। दाढ़ी वाढली है, 40 पोपट घेऊन गेला आहात तेव्हा झाडा। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सकाळी बसून भविष्य सांगण्याचा उद्योग सुरू करा असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला। एकनाथ शिंदेंना आमदारांना दम देण्याशिवाय दुसरं काही येत नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी आणि त्यांच्या समर्थकांमध्ये बैठक झाली आहे। गवळींना महायुतीकडून उमेदवारी अद्याप निश्चित न झाल्यानं समर्थक नाराज आहेत। महायुतीत अमरावतीच्या जागेवरून धुसफूस सुरू आहे। अमरावतीच्या जागेवर भाजपनं दावा केलाय, तर दुसरीकडे ही जागा आमचीच आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत ही जागा लढवणार अशी भूमिका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी जाहीर केली आहे। भंडारा गोंदिया लोकसभा जागेसाठी महाविकास आघाडीनं वंचितच्या कोट्यातून संविधान बचाव संघर्ष समितीचा उमेदवार द्यावा अशी मागणी करण्यात येते। वंचित बहुजन आघाडीकडून जागा न मिळाल्यास संघर्ष समिती स्वतः उमेदवार उभा करेल असा इशारा संविधान बचाव संघर्ष समितीचे सदानंद इल्मे यांनी दिलाय। सोलापुरातील काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदेंच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी मराठा आंदोलनाच्या आडून हा हल्ला केला असा आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय। सोलापूरच्या सरकोली गावात ही घटना घडली आहे।